कन्नड मतदारसंघाचे हर्षवर्धन जाधव यांनी कालच्या दिवसाला भेट दिली. त्यांनी बजेट सत्र त्यांनी दाखवलेलं आहे. फायनान्शियल डिपार्टमेंटचं त्यांनी दाखवलंय की जी महाराष्ट्र सरकार ही दिवालिया झालेली आहे, त्यांच्याकडे फंड नाही आहे, ते कुठून आणतील. आणि जसं आपण म्हणतोय की महाराष्ट्र सरकारमध्ये इतक्या योजना आहेत, त्या योजनामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे प्रतिष्ठित मानली जाते, जे 1500 रुपये आपण प्रत्येक महिन्यावारी आपण बहिणींना देतो आहे. आणि अशात ते म्हणतात की महाराष्ट्र सरकार दिवाळी झालेली आहे. त्यावर आपलं काय म्हणणं आहे? काहीच नाही. लाडकी बहीण योजना जो कोणी बंद करेल तो नरकात जाईल. आता याच्यापेक्षा मी जास्त बोलू शकत. त्यांनी एक बजेट सत्र दाखवलेलं आहे. फायनान्शियल डिपार्टमेंटचे आकडेवारी त्यांनी दाखवलेले, तर त्यांनी एक नोंदणीकृत दाखवले आकडे त्यांनी तिथे दाखवलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने ते म्हणतात की महाराष्ट्र सरकारकडे पैसा नाहीये, पण काहीच नाही आहे, तर त्यांना योजनांमध्ये पैसे ते कुठून लावणार? आता लाडक्या बहिणीला मी पैसे देतोच आहे. आता हे माहिती त्यांना विचारा की फंड नाही आहे तर काय अटकलं हे समजलं नाही. पगार झाले नाही का? सर्व अधिकाऱ्यांचे पगार होत आहे, शिक्षकांचे पगार होत आहे, पेन्शन मिळत आहे, रस्त्याची कामं होत आहे, नवीन नवीन योजनेला निधी दिला जात आहे, लाडक्या बहिणीचे पैसे दिले जात आहे, दिव्यांगांचे 1500-2500 रुपये केले जात आहे. कोणत्या योजनेला निधी नाही? आमदार निधी दिला जात आहे, DPTCचा निधी दिला जात आहे, आमदारांचे पगार बरोबर होत आहे, सर्वांचे आमदारांसाठी जे इतर भत्ते आहेत ते दिल्या जात आहे. कोणता निधी दिला जात नाही? मला नाही समजलं. महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. मागे आपण नागपुरात पार्टी क्षेत्रामध्ये बिबट्या घरात घुसला होता आणि अशा अनुषंगानं नागपूरच्या अशा विविध भागांमध्ये बिबट्या वावरतो आहे. त्याच्यामध्ये कशा उपाययोजनाची महाराष्ट्र सरकार करते? काही नाही. आता माणसं जंगलात जातात, बिबट वाघ पाहायला, कधी कधी ते माणसांना पाहायला येतात. अधिवासच नाहीये ना, आता कमी झाला. त्यांच्या वनक्षेत्रावर आपण अतिक्रमण केलं, त्यांच्या वनक्षेत्रामध्ये आपण मायनिंग करतो, त्यांच्या वनक्षेत्रात उद्योग काढतो, त्यांच्या वनक्षेत्राचे जमीन अतिक्रमण करतो, त्यांच्या वनक्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणचं जंगल कापतो. तर अशा घटना घडतात. पण याला थांबवता येतं का? आता थांबवता येतं. मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कचे बिबट असेच बाहेर फिरायला जायचे. आता त्याला नियंत्रण आलं. 14 नंतर एकही मृत्यू झाला नाही. आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग केला पाहिजे. आपल्याला या संदर्भामध्ये त्यांच्या नसबंदीचा विचार केला पाहिजे. त्यांच्या रिलोकेशन स्थलांतरणाचा विचार केला पाहिजे. बिबटच्या दृष्टिकोनातून त्यांचं खाद्य हे त्या ठिकाणी कसं वाढवता येईल या दृष्टीने आपल्याला विचार केला पाहिजे. कुरण विकसित केलं पाहिजे. काही भागामध्ये बिबट जे आहे त्यांची नसबंदी करतानाच आपण 500 बिबट नर आणि मादी यांचे बिबट सफारी केल्या पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या जर केल्या तर कदाचित 2-4-6 महिन्यात नियंत्रण. नाशिकमधल्या तपोवनामध्ये झाडं जे आहेत ते कापण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. वृक्ष कटाईचा होतोय आणि कुंभमेळ्यासाठी ती पूर्ण योजना म्हणून ती तयारी केली जात आहे. तर अत्यावश्यकरित्या काही झाडं जे कापण्यात येतात ते योग्य आहे का? आणि बरेच क्षेत्रांमधून जे आहे, राजकीय क्षेत्रामधून असो की अभिनय क्षेत्रामधून भरपूर लोकांनी त्याचा सहभाग असा केलेला आहे आणि विरोध देखील केलेला आहे. त्यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, जिथं सर्वपक्षीय साधारणतः विरोध असतो तेव्हा संवाद केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तर्कसंगत सादरीकरण केलं पाहिजे की या संदर्भामध्ये काय भूमिका आहे, या मागच्या कल्पना काय आहे. हे जर सर्वांना विश्वासात घेतलं तर कदाचित विरोध राहणार नाही. आणि विरोधकांनी तर्कसंगत जर आपल्याला सांगितलं की या कारणाने झाडं तोडू नये, ही झाडं तोडल्याने असं नुकसान होतं, पर्यावरणाचा ऱ्हास होतो, आपल्याला याचा पर्याय उपलब्ध आहे, तर मला वाटतं विरोधकांचं आणि सरकारचं संवादातून समाधानाकडे आम्ही जाऊ शकतो. आज कुठले कुठले मुद्दे मोस्टली आपण तिथे मांडणार आहात की आपण मांडून आले आहात? आणि सभागृहात गेल्यावर समजेल. विदर्भाच्या दृष्टिकोनातून विदर्भ वेगळा झाला पाहिजे असं म्हणतात. आंदोलन होते बाहेर, त्यावर लक्ष केंद्रित करण्यासारखं काही विदर्भ राज्य वेगळं. आता तर विदर्भाच्या विकासाला निधी पाहिजे, तो आवश्यक आहे. हा, तो घेऊ.